गरजा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत। नमस्कार, गरजा महाराष्ट्र न्यूज मध्ये मी आयाज मोहसिन आपलं मनपूर्वक स्वागत करीत आहे। पाहूया आजच्या सविस्तर बातम्या। स्वाईन फ्लूने राज्यात थैमान मांडलेला आहे आणि त्याच्यामुळे अनेक दुर्दैवी घटना सुद्धा घडत आहेत। अशीच एक घटना नवी मुंबईमध्ये घडली आहे। नवी मुंबईमध्ये स्वाईन फ्लू झाल्याचा समज करून एका इंजिनियरने आत्महत्या करून घेतली। नेरूळ येथील सेक्टर 19 मध्ये प्रकाश लिंगोजी अप्पा राहत होते। सिव्हिल इंजिनियर असलेले प्रकाश अप्पा हे काही महिन्यांपूर्वीच नेरूळ येथे राहायला आले होते। काही दिवसांपूर्वी त्यांच्या पत्नीला स्वाईन फ्लू झाल्यामुळे त्यांना नेरूळ येथील डॉक्टर डी.वाय. पाटील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले। उपचारानंतर त्यांच्या पत्नीच्या तब्येतीत सुधारणा झाली। मात्र हे उपचार सुरू असताना प्रकाश लिंगोजी अप्पा यांनाही ताप आला। खबरदारीचा उपाय म्हणून रुग्णालयाने त्यांच्याही स्वाईन फ्लूच्या टेस्ट घेतल्या। या दरम्यान आपल्याला स्वाईन फ्लू झाले असल्याची शंका घेत प्रकाश तणावाखाली वावरत होते। यामुळे एकीकडे आपली पत्नी आजारी तर दुसरीकडे आपल्यालाही स्वाईन फ्लूची लागण झाल्याचा गैरसमज मनात आणत आपण जिवंत राहणार नाही असं त्यांना वाटलं। त्यामुळे या गैरसमजातून आलेल्या नैराश्यपोटी प्रकाश लिंगोजी अप्पा यांनी रुग्णालयाच्या 4थ्या मजल्यावरून उडी टाकून आपले आयुष्य संपवले। आता 1 मार्चला तो उपचारासाठी ॲडमिट होता आणि आज तो दुपारी काय वरंड्यात असताना त्याने उडी टाकली किंवा ते अजून कन्फर्म नाही आहे, पण तो डेड झालेला आहे। एक मानसिकता किंवा त्याला बरं वाटतं होऊ शकत नाही असं काहीतरी मानसिकता तयार झाली असेल की आम्हाला खाली पडलेला एक रुग्ण आढळून आलेला आहे आमच्या आवारामध्ये। लगेच तातडीने तिथे सगळे डॉक्टर आजूबाजूला असलेले होते आणि त्यांनी लगेच आमच्या अतिदक्षता विभागात शिफ्ट केले। त्यावेळी सगळी ट्रीटमेंट दिलेली होती। घटना कशी घडली, का घडली याच्याबद्दल आणखी पुरेशी माहिती आमच्याकडे नाही। महाराष्ट्रात गेल्या काही दिवसात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीकरिता केंद्र सरकारकडून मदत मिळणार नाही असे मदत व पुनर्वसन मंत्री एकनाथ खडसे यांनी स्पष्ट केले आहे। विशिष्ट कालावधीत 65 मिलीमीटर किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस झाला तर केंद्र सरकारकडे मदत मागता येते। महाराष्ट्रात झालेल्या अवकाळी पावसाने नुकसान झाले असले तरी पावसाचे प्रमाण केंद्र सरकारच्या निकषावरून नव्हते। या संकटाकरिता केंद्रात मदत मिळणे कठीण आहे। मागील मदत अजून मिळालेली नसताना पुन्हा नैसर्गिक संकट आले आहे। राज्यात 28 फेब्रुवारी ते 2 मार्च 2015 या कालावधीत झालेल्या अवकाळी पावसात 7,49,000 हेक्टर शेत जमिनीचे नुकसान झाले असून 12 व्यक्ती मरण पावल्यात। 105 जनावरे मरण पावली असून 194 घरांची पडझड झाली अशी माहिती एकनाथराव खडसे यांनी दिली। केंद्र सरकारने इंदिरा आवास योजनेच्या अंतर्गत सन 2014-2015 मध्ये विदर्भासह महाराष्ट्रात 1,71,722 घरांच्या बांधकामासाठी 9,459 लाख रुपये जारी केले आहेत। याशिवाय या योजनेच्या समीक्षेसाठी तज्ञांचा एक गट सुद्धा गठीत करण्यात आला आहे। 12व्या पंचवार्षिक योजनेसाठी ग्रामविकास मंत्रालयाच्या सचिवांच्या अध्यक्षतेखाली योजना आयोगाने 24 जून 2011 रोजी इंदिरा आवास योजनेअंतर्गत 20 सदस्यीय कृती गट स्थापन केला होता। या योजनेच्या समीक्षेसाठी अशा प्रकारच्या कुठल्या तज्ञांचा गट स्थापन केल्याबद्दल सरकारला माहिती आहे का आणि असेल तर गटाने काय शिफारशी केल्या अशी विचारणा खासदार दर्डा यांनी केली होती। या शिफारशी कधीपर्यंत कार्यान्वित होण्याची शक्यता आहे? या योजनेअंतर्गत मदतीत वाढ, राज्य निधीचा वापर, DRI अंतर्गत कर्जात वाढ, वासभूमी खरेदीसाठीच्या मदतीत वाढ, प्रशासकीय खर्चाची तरतूद अशा सूचनांचा समावेश आहे। यापैकी काही शिफारशी मान्य करून 1 मार्च 2013 पासून अंमलात आणल्या आहेत। इंदिरा आवास योजनेअंतर्गत मैदानी क्षेत्रासाठीची मदत 45,000 वरून 70,000, पहाडी आणि दुर्गम जिल्ह्यांसाठी 48,500 रुपयावरून वाढून 75,000 रुपये, वासभूमीच्या खरेदीसाठीची मदत 20,000 रुपये तसेच 4% प्रशासकीय खर्चाच्या शिफारशीचा समावेश आहे। राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील त्रुटी आणि गैरव्यवहार टाळण्यासाठी शिधापत्रिका आणि रास्त भाव दुकाने बायोमेट्रिक प्रणाली तसेच आधार कार्डशी जोडण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला। या निर्णयामुळे सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील संपूर्ण यंत्रणा पारदर्शक होणार असून या पथदर्शी प्रकल्पासाठी एकूण 173,72 लाख रुपये खर्च अपेक्षित आहे। सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील दोष आणि गैरव्यवहारांबाबत करण्यात येत असलेल्या विविध तक्रारींच्या अनुषंगाने पूर्ण व्यवस्था पारदर्शक करण्याचा निर्धार राज्य शासनाने केला आहे। राज्यात काही ठिकाणी बनावट शिधापत्रिका आढळून आल्या आहेत तसेच शिधा वाटप दुकानांच्या बाबतीत ही गैरव्यवहाराच्या तक्रारी होत्या। यामुळे अपात्र लाभार्थ्यांना सरकारच्या विविध योजनांचे लाभ मिळण्याचे प्रकार घडले होते। यास पायबंद घालण्यासाठी सार्वजनिक वितरण व्यवस्थेचे पूर्णतः संगणकीकरण करण्यात येत असल्याची माहिती अन्न व नागरी पुरवठा मंत्री यांनी दिली आहे। कुरिअरने पाठवलेले तब्बल 60 लाख रुपयांचे सोनं लुटल्याची घटना अकोल्यात घडली आहे। सोनं लुटल्यानंतर दरोडेखोर पसार झाले असून पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहे। मुंबईहून प्रशांत आंगडिया कुरिअरच्या नावाने 60 लाख किमतीचं सोनं अकोल्यात आलं। पहाटे 5च्या सुमारास प्रकाश खाणेवाले कुरिअर घेऊन कुरिअर ऑफिसमध्ये जात होते। त्याचवेळी रामदेसपेठ भागात अज्ञातांनी चाकूचा धाक दाखवून 60 लाख किमतीचं सोनं लुटलं। दरोडेखोर तोंड लपवून आले होते आणि नंबर नसलेली गाडी घेऊन आले। सोनं लुटून ते बस स्थानकाच्या दिशेने पडून गेले। त्यामुळे दरोडेखोरांना पकडण्याचं मोठं आव्हान आता पोलिसांसमोर उभं ठाकलं आहे।
मागील 8 वर्षांपासून प्रशांत आगड्या कुरिअर हे अकोल्यातील सराफांचे मुंबईतून खरेदी केलेले सोने शहरात आणतात. मात्र असा दुर्दैवी प्रकार हा पहिल्यांदाच घडला आहे. जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील अवैध धंदे बंद करण्याची युवा सेनेची मागणी आहे. अवैध धंदे बंद नाही झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान रावेर तालुक्यात सुरू असलेले धंदे त्वरित बंद करावे अशी मागणी युवा सेना जिल्हा प्रमुख अविनाश पाटील, तालुका प्रमुख नितीन महाजन यांच्या नेतृत्वाखाली रावेर पोलीस स्टेशनचे निरीक्षक कुडाळे यांना करण्यात आली आहे. सट्टा पत्ता खुल्याम सुरू आहे. आज शिवसेनेचं आज आंदोलन आहे, तरी सुद्धा कोणत्याच प्रकारची कारवाई करण्यास सक्षम नाही आहे पोलीस प्रशासन. पोलीस प्रशासन, पोलीस प्रशासन. आम्ही DYSPच्या कानावर टाकलं, SP च्या कानावर टाकलं, कोणीच हातवर घ्यायला तयार नाही आहे. अवैध धंदे बंद करा. मोठ्या प्रमाणात चालू आहे. शेतकऱ्यांच्या 1-1 लाख रुपये, 50-50 हजार रुपयांच्या जोड्या या चोरी जात आहे. त्याच्याकडे पोलिसांचं दुर्लक्ष होते आणि पाल मार्गे इकडे गुरांची मोठ्या प्रमाणात वाहतूक चालू आहे. मित्रांनो, तुर्तास इथेच थांबूया. मात्र आपण पाहत रहा गरजा महाराष्ट्र न्यूज. सदैव आपल्या सोबत, सदैव आपल्या पाठीशी. गरजा महाराष्ट्र न्यूज, सदैव आपल्या सोबत.